गुड इव्हनिंग एव्हरीवन. द ऑफिसर युअर पर्सनल मेंटरच्या आपल्या गुगल मीटच्या लाईव्ह सेशनमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर गेली 2 दिवस कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी या परीक्षेच्या उद्देशाने आपण या परीक्षेला सामोरे जाण्यासाठी 2025 करिता 2 सेशन आपले झालेले आहेत. एक परीक्षा समजून घेण्याकरिता म्हणून थोडक्यात पहिला सेशन आपण म्हणू शकतो स्वरूप किंवा रचना, त्याचबरोबर एकूणच परीक्षेचं काय म्हणजे परीक्षेला सामोरे जात असताना आपल्याला काय काय तयारी करावी लागते तो पहिला सेशन झाला. आणि काल मराठी या विषयाबद्दल आपण थोडक्यात जाणून घेतलो, जो की मुख्य परीक्षेकरिता एक महत्वाचा विषय आहे. यानंतर आजच्या भागात सर्वांना आता विषयही कळालेला असणार आहे. तर आज आपण एक सर्वांच्या आवडीचा असं म्हणू करंट अफेअर्स चालू घडामोडी म्हटल्याच्या नंतर बऱ्याच जणांना असा विषय सोडून अवांतर वाचण्याचा वगैरे इंटरेस्ट असतं आणि त्यामुळे आपण काही वेळेला कंटाळवाना असं म्हणजे वाटलं बोरिंग अभ्यासक्रम म्हणजे अभ्यास करून कंटाळा आला की लगेच करंट अफेअर्स घेऊन थोडंसं त्याकडे वाचण्याकडे आपला भर असतो. मात्र तो वाचत असताना त्याचा अभ्यासाशी कसा संबंध आहे आणि परीक्षेकरिता त्यातल्या त्यात कशा प्रकारे त्याचा उपयोग होतो आणि परीक्षेत आपल्याला अधिकचे गुण मिळून मेरिट लिस्टमध्ये आपलं नाव कसं येईल याकरिता आजचं एक महत्वाचं सेशन आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आणि तो तुम्हाला नक्कीच 9 नोव्हेंबर रोजी येणाऱ्या कंबाईन ग्रुप बी आणि सीची परीक्षा नोव्हेंबरमध्येच आहे. तर दोन्ही परीक्षेसाठी तो किती उपयुक्त ठरणार याबद्दल महत्वाचा एक सेशन असं म्हणू शकतो आपण. तर सर्वांनी पुन्हा एकदा मी थोडंसं माहिती देतो आणि अवांतर सांगतोय कारण सर्वजण लवकरात लवकर जॉईन करायचे सेशन. त्यानंतर आपण व्यवस्थितरित्या या विषयाबद्दल, या विषयाचं महत्व तसेच या विषयाची तयारी कशा प्रकारे करायची आहे नोव्हेंबरच्या परीक्षेसाठी त्या उद्देशाने आपला आजचा सेशन असणार आहे. याचबरोबर तुमचे काही प्रश्न असतील तर आवर्जून विचारत चला. चर्चात्मक स्वरूपात आपण आपला आजचा सेशन घेऊया. काही प्रश्न असतील चालू घडामोडी या विषयाच्या संदर्भात तर सेशन झाल्याच्या नंतर अथवा मध्ये कोणाचा जरी कमेंट दुर्लक्षित झाला असेल तर शेवटी मी ते व्यवस्थित सर्वांची कमेंट घेऊन त्याची उत्तरे देण्याचा प्रयत्न करेन नक्कीच. ओके, तर सुरुवात करू. मग अधिकचा वेळ न घेता आता आजच्या भागाला स्टार्ट करणार आहोत. आपलं टार्गेट असणार आहे मेन कंबाईन ग्रुप बी आणि सी. ओके, बी अँड सी 2025 ची जी परीक्षा होणार आहे याकरिता आपल्या विषयाचं महत्व त्याचबरोबर या विषयाची तयारी कशा प्रकारे करायला हवी याकरिताचा आपला आजचा सेशन आहे. विषय चालू घडामोडी. ओके, करंट अफेअर्सची आपण व्यवस्थितरित्या या ठिकाणी माहिती घेणार आहोत. सो स्टार्ट करू लगेचच. तर चालू घडामोडी म्हटल्याच्या नंतर आपल्याला एकूणच बरेचसे प्रश्न पडलेले असतात. अभ्यासा जरी आवडीचा विषय म्हटला तरी परीक्षेला सामोरे जात असताना बरेचशा विद्यार्थ्यांमध्ये या विषयाबद्दल थोडासा संभ्रम किंवा गोंधळाची स्थिती निर्माण होते. ती म्हणजेच या विषयाचा अभ्यास करीत असताना आपल्याला नेमका कसा करायला हवा हे आपल्याला जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत आपण अधिकचे गुण मिळवण्यात म्हणजे अयशस्वी ठरतो. आणि त्यासाठी म्हणजे अधिकचे गुण मिळवण्यात आपण आपला म्हणजे जास्त वेळेला काय आपण वाचतो काहीतरी वेगळंच किंवा शेवटी भराभर वाचण्याकरिता बऱ्याच विद्यार्थ्यांचाही कल असतो आणि इयरबुक वगैरे आपण अभ्यासण्याचा प्रयत्न करतो. तर या सर्वांचा आढावा एकूणच आपण आजच्या आपल्या सेशनमध्ये घेणार आहोत. तर सुरुवात करूया आपण या विषयाची माहिती घेत असताना. करंट अफेअर्स हा एक महत्वाचा विषय आणि तो विषय पूर्व आणि मुख्य परीक्षेकरिता किती महत्वाचा असणार आहे हे सर्वप्रथम आपण जाणून घेऊ. आपलं सेशन कसा स्वरूपाचं असेल मी आधी थोडंसं इंट्रोडक्शन स्वरूपामध्ये ते मेन्शन करतो आणि लगेच स्टार्ट करतो. ओके, तर या विषयाचा अभ्यास करीत असताना आपला जो सेशन आहे तो असेल पूर्व मुख्य परीक्षेत या विषयाचं महत्व तसेच सामान्य अध्यायांशी सहसंबंध कसा असेल. चालू घडामोडी म्हटल्याच्या नंतर आपल्याला हिस्ट्री असेल, जिओग्राफी असेल, प्रत्येक विषयाशी, इकॉनॉमिक्स असेल त्याशी साधर्म्य साधणारा हा विषय आहे आणि त्यातून आपला दोन्हीकडे किती उपयुक्त ठरतो ते आपण पाहणार आहोत. यानंतर या विषयाचा अभ्यास करण्याकरिता आपल्याला काय म्हणजे वाचायला हवं. वर्तमानपत्र आपण साधारणपणे पहिलं प्रिफरन्स देतो वर्तमानपत्राला. त्यातून पुढं संदर्भ साहित्य काय असणार आहेत, वेळेचं नियोजन कशा प्रकारे असावं, रिव्हिजन करायचं आहे आपल्याला, सराव प्रश्नांवरती भर द्यायचा आहे. तर अशा प्रकारे हा एकूणच आपला आजचा सेशन असणार आहे. सर्वप्रथम आपण पाहूया तर आपला विषय जो आहे मी पहिल्यांदाच तो पॉइंट जो मेन्शन केला होता पूर्व आणि मुख्य परीक्षेत चालू घडामोडी, जो विषय आपला चालू घडामोडी या विषयाचं महत्व काय असणार आहे. तर परीक्षेमध्ये दोन्ही म्हणजे पूर्व असेल मुख्य परीक्षा दोन्ही विषयाची तयारी करीत असताना आपल्याला एकच असा विषय आहे तुम्हाला की वर्ष दीड वर्षाच्या घडामोडींचा आपल्याला साधारण इथे अभ्यास करायचा आहे. तो कालावधी कितीपर्यंत करायचा पुढे पाहणार आहोतच आपण. मात्र इतर विषयांकरिता थोडासा अभ्यास आता जरी अभ्यास केलेला असेल तुम्ही आणि दुसरा पार्ट तुम्हाला अभ्यासाचा असेल म्हणजे हिस्ट्री असेल, जिओग्राफी असेल तर त्या विषयाचा अभ्यास करीत असताना आपल्याला 2 टप्प्यात त्याचा अभ्यास करावा लागतो किंवा काही राहिलेल्या गोष्टी पुन्हा कव्हर करायच्या असतात. अशा स्वरूपाचा एक अभ्यास असतो. मात्र चालू घडामोडी या विषयाबद्दल जर सांगायचं झालं तर पूर्व आणि मुख्य परीक्षेला तुम्ही पूर्व परीक्षेला जे अभ्यासलेला आहात
तोच भाग तुम्हाला मुख्यला देखील असणार आहे. थोड्याशा घडामोडी फक्त 2-4 महिन्यातला तिथे ऍड होणार आहेत. ओके, त्यामुळे तुमचा एक चांगला पहिला एक टप्पा आहे तो पूर्ण 75% आपण म्हणू शकतो. म्हणजे पूर्व परीक्षेसाठी जो 75% कव्हर झालेला असतो अभ्यासक्रम, तो पुढे तुम्हाला मुख्य परीक्षेमध्ये फक्त 25%च अभ्यासायचा असतो. 3 ते 4 महिन्यांचा कालावधी, त्यामध्ये काही भाग फक्त ऍड होतो, बाकी मात्र तुम्ही ऑलरेडी तो अभ्यासलेला असतो. त्यामुळे एक प्रकारे चांगलं रिव्हिजन जरी झालं आपलं आणि पुढे थोडंसं ऍड केलं की विषय संपला असं म्हणू शकतो आणि आपण तिथे अधिकचे गुण आपल्याला मिळवता येतात. तर पूर्व परीक्षेमध्ये असणारा एक महत्वाचा विषय ज्याला आपण अजिबात दुर्लक्षित करू शकत नाही आणि त्या विषयात तुम्हाला अधिकचे गुण देखील मिळवता येतील. 15 जे प्रश्न विचारले जातात त्या 15 प्रश्नांमधून 10 ते 12 आणि त्यापेक्षा अधिकचे मार्क आपल्याला कसे मिळवायचे याची माहिती आपण आजच्या सेशनमध्ये व्यवस्थितरित्या ठिकाणी घेणार आहोत. तर मुख्य आणि पूर्व दोन्हीसाठी जो चालू घडामोडी या विषयाचा अभ्यास करीत असताना आपला जो कालावधी नेमून दिलेला आहे तर त्याचा पुढे आपण सविस्तर असा आढावा घेणार आहोत. तर त्यापूर्वी चालू घडामोडी आणि सामान्य अध्ययनाशी असणार त्याचा सहसंबंध कशा प्रकारे असेल हे थोडक्यात जाणून घेऊ आणि त्यानंतर एक एक टप्पे पुढे पाहूया आपण. यामध्ये सर्वप्रथम जर पाहायला गेलं इतर विषयांचा, म्हणजे जसं की तुम्ही पाहताय, एक उदाहरण देतो. काल परवाच एक महत्वाचा आपला दिवस साजरा केला गेला भारतामध्ये. तो मोठ्या प्रमाणात दरवर्षी, म्हणजे दर 2 वर्षाला आता त्याचे एक संमेलन वगैरे आयोजित करण्यात येत आहेत. मला एक सांगा, तुमच्यापैकी करंट अफेअर्स तुम्ही वाचताय, अभ्यासताय, एक दिनविशेषचं आपण थोडंसं रिलेटेड करू आणि सहसंबंध म्हणजे सामान्य अध्ययन जीएस मध्ये जे विषय आहेत आपले, हिस्ट्री असेल, जॉग्राफी असेल, इकॉनॉमिक्स असेल. इकॉनॉमिक्स मध्ये तर जास्तीत जास्त करंट रिलेटेड प्रश्न जास्तीत जास्त विचारले जातात. तर हिस्ट्रीचे एक साधारण असणारा एक तुम्हाला मी इथं प्रश्न करतो की नुकताच एक दिवस, दिनविशेष महत्वाचा दिवस आहे 9 जानेवारी, एक दिवस साजरा केला गेला आणि मोठ्या प्रमाणात भारतामध्ये. तर तो कोणता दिवस साजरा केला जातो सांगता येईल कोणाला? यस, 9 जानेवारी. मी तर मेन्शन करेलच, मात्र तुम्ही जर थोडंसं अपडेट असाल, वाचन सुरू असेल तुमचं, त्या ठिकाणी उत्तर देण्याचा प्रयत्न करा. तुमच्याकडनं काही उत्तरे अपेक्षित आहेत आणि मी देखील तुम्हाला त्याचं सविस्तर असं म्हणजे एकूणच उदाहरण देऊन ते मेन्शन करेल, त्यानंतर आपल्या लक्षात येऊन जाईल. 9 जानेवारी कोणता दिवस साजरा केला जातो? प्रवासी दिन. अगदी बरोबर, नेहा कोळी यांनी अगदी बरोबर उत्तर दिलेलं आहे. तर प्रवासी भारतीय दिन जो आहे तर तो 9 जानेवारी रोजी साजरा केला. सध्या 2015 पासून दर 2 वर्षाला हा दिवस साजरा करण्यात येतो. तर आता हा दिवस अभ्यासात असताना आपल्याला पहा, सामान्य अध्ययनाशी करंट अफेअर्सचा कसा संबंध आहे. तर 9 जानेवारी प्रवासी भारतीय दिन हा साजरा करण्याबरोबरच, यस, या ठिकाणी पुन्हा एकदा तुमचं प्रवासी दिन आरुष जाधव यांनी सांगितलेलं आहे आणि गांधी इंडियामध्ये परतले होते. अगदी करेक्ट. नेहा यांनी पुढं म्हणजे एक्सप्लेन देखील केलेलं आहे. तर मी त्याच पॉईंटकडे येणार होतो. आता सामान्य अध्ययनाशी असणारा सहसंबंध म्हणजेच काय? तर आता बघा, 9 जानेवारी प्रवासी दिनाची आपण माहिती घेतो. ते घेत असतानाच आपल्याला इतिहास इथं थोडासा अभ्यासावा लागणार आहे. दोन्ही एकत्रित सायमल्टेनियसली आपल्याला अभ्यास करावा लागतो आणि त्याबरोबरच तुम्हाला आता 9 जानेवारी म्हटल्याच्या नंतर 1915 मध्ये ज्यावेळेस गांधीजी भारतात आलेला जो दिवस होता 9 जानेवारी 1915, तर तो दिवस जो आहे प्रवासी भारतीय दिन म्हणून आपण मोठ्या प्रमाणात साजरा करतो. त्याची पार्श्वभूमी वगैरे पाहत असताना आपल्याला थोडंसं ते त्याचं म्हणजे इंट्रोडक्शन म्हणजे थोडंसं मागचे पार्श्वभूमी पाहणं गरजेचं ठरतं. त्यामुळेच इथं बघा, असं जसं एक उदाहरण दिलं तुम्हाला प्रवासी भारतीय दिन, असं दिनविशेष असेल किंवा एखादा कुठलाही टॉपिक असेल, विज्ञानाशी संबंधित कुठला आजार आला असेल त्याची पार्श्वभूमी पाहत असतो आपण. करंट अफेअर्स आणि विज्ञान किंवा इकॉनॉमिक्स असेल, कुठली योजना वगैरे असेल त्याचा संदर्भ या इतर विषयांमध्ये देखील होतो. पॉलिटी असेल किंवा कुठलाही विषय घ्या, कुठला अमेंडमेंट असेल, 370 कलम जे जम्मू काश्मीरच्या संदर्भात होतं, रद्द करण्यात आलं, त्याचा विषय करंट अफेअर्स मध्ये देखील आहे, तुम्हाला पॉलिटीमध्ये देखील आहे. तिथं जरी तो प्रश्न विचारला गेला तिथून तुमचे अधिकचे मार्क्स कव्हर होतात. म्हणजे एकूणच काय इथं सांगायचं म्हणजे 15 जरी प्रश्न आपल्याला चालू घडामोडी या विषयाचे विचारले गेले परीक्षेमध्ये, ओके, पूर्व परीक्षेत 15 प्रश्न हे विचारले जातात करंट अफेअर्सचे, तर त्यासोबतच तुम्हाला इथे करंट अफेअर्स सोडून हिस्ट्री असेल, जॉग्राफी असेल, पॉलिटी असेल, 2+ प्रत्येक ठिकाणी तुम्हाला प्रश्न ऍड होतील. 2 किंवा 3 कधी कधी अधिकचे प्रश्न ज्याचा संदर्भ इतिहासाशी तो म्हणजे वेगवेगळ्या विषयात, जसे आता करंट पॉलिटिक्सचा जर संदर्भ घेतला आपण तर त्यामध्ये आपल्याला काय दिसून येतं तर 370 कलमच्या संदर्भात जम्मू काश्मीरचा जो केंद्रशासित प्रदेश जे होतं म्हणजे विशेष दर्जा जो होता, आता केंद्रशासित प्रदेश आहे, विशेष दर्जा जो देण्यात आलेला होता राज्याचा, तर तो रद्द करण्यात आलेला होता. मग तो पॉलिटिक्सचाही आहे आणि करंट रिलेटेड काही टॉपिक असणार त्याच्याशी, तर ते देखील आपल्याला अभ्यासायचं आहे. अशा प्रकारे 15+ आणखी 10 ते 15 पुढील मार्क असं म्हणू शकतो जे करंट रिलेटेड परीक्षेत विचारले जातात. म्हणून आपला विषय फक्त एकाच विषयापुरता किंवा 15 गुणांपुरता मर्यादित नसून तो इतर विषयांचे सामान्य अध्ययन जे जनरल स्टडीचे जे विषय आहेत, हिस्ट्री, पॉलिटी, जॉग्राफी, सायन्स, त्याशी साधर्म्य आहे याचा, आणि म्हणून आपल्याला अभ्यास जो आहे तो एक चांगल्या प्रकारे अधिक गुणांसाठी या करंट अफेअर्सच्या माध्यमातून होत असतो. ओके, हा झाला एक महत्वाचा भाग. त्यानंतर यस, आता येतो एक
मुद्दे आपण पुढे पाहणार आहोत. चालू घडामोडी या विषयात काय अभ्यासायचं आहे हे पुढे येईल. त्याआधी बऱ्याच जणांना एक प्रश्न असतो, तर तो एक साधारण प्रश्न म्हणजे करंट अफेअर्स म्हटल्याच्या नंतर सर जर आम्ही 2025 ची तयारी करतोय, समजा तुमच्यापैकी कोणाचा प्रश्नही असू शकतो असा, त्या प्रश्नाचं उत्तर मी प्रश्न गृहीत धरून उत्तराकडे वळतो. तर मग चालू घडामोडी या विषयाचा अभ्यास कुठून कुठपर्यंत करायचा, हा एक साधारणपणे सर्वांना पडलेला प्रश्न असतो. आणि खूप जण म्हणजे नेमकं वर्षभराच्या घडामोडी म्हणतात, कोणी 6 महिने, कोणी 2-2 वर्षाची तयारी करतात. तर यामध्ये पर्टिक्युलरली तुम्हाला एक सांगायचं म्हणजे स्पेशल ते चालू घडामोडी जो विषय आहे आपला येणाऱ्या परीक्षेत, आता मी उदाहरण देतो, तुम्ही सर्वजण 2025 ची तयारी करताय. ओके, ठीक आहे. 2025 ची तयारी आणि कधी आहे एक्झाम? नोव्हेंबरमध्ये प्रिलिम आहे. ओके, नोव्हेंबरमध्ये प्रिलिम होत आहे. तर या परीक्षेला सामोरे जात असताना आपल्याला अभ्यास साधारण किती कालावधीचा करायचा आहे? तर एकूण 1.5 वर्ष. ओके, 1.5 वर्षाचा कालावधी आहे जो आपल्याला अभ्यासायचा आहे. 1.5 वर्षामध्ये आता 1.5 वर्षाच्या म्हटल्याच्या नंतर नोव्हेंबर ते नोव्हेंबर 1 वर्ष आलं, त्याच्या आधीचे 6 महिने 2024 चे 24 नोव्हेंबर 2000 म्हणजे 2024 नोव्हेंबर ते 25 एक्झाम पर्यंत टिल ऑक्टोबरचा महिना सोडून द्या, समजा सप्टेंबर एंड पर्यंत हे आपल्याला अभ्यासायचं आहे. सप्टेंबर 30 असं एक तुम्ही गृहीत धरू शकता, सप्टेंबर ते सप्टेंबर, आणि त्याच्या आधीचे 6 महिने अशा एक 1.5 वर्षाचा कालावधी आपल्याला साधारण अभ्यासावा लागणार आहे परीक्षेला सामोरे जात असताना 2025च्या. ओके, म्हणजे जवळपास मे जून पासूनच आपल्याला अभ्यास करावा लागेल 2023च्या. यामध्ये आधीचे जे 6 महिने वर्षभरातल्या घडामोडी आपल्याला डिटेलमध्ये प्रत्येक टॉपिक अभ्यासायचा आहे. मात्र आधीचे जे 6 महिने मी तुम्हाला इथे मेन्शन केलेलं आहे, तर ते 6 महिन्याचा कालावधी जो आखून दिलेला आहे त्यामध्ये जे काही हायलाइटेड टॉपिक असतात, आंतरराष्ट्रीय परिषदा असतील, पुरस्कार असेल व्यक्तिविशेषमध्ये, किंवा इतरही काही घटक जे नेमून दिले आहेत, जसं की आपण पाहतो राज्य घडामोडी आहेच, आंतरराष्ट्रीय घडामोडी, तर त्यामधल्या 6 महिन्यातल्या काही पर्टिक्युलर ज्या महत्वाच्या घडामोडी आहेत तर ते आपल्याला अभ्यासाचे आहेत. ते कोणत्या ते आपण त्यावेळेस अभ्यासाच्या वेळेस ते व्यवस्थितरित्या नमूद करणार आहोतच. कशावरती त्याचा आपल्याला भर द्यायचा आहे, जेणेकरून परीक्षेमध्ये त्यावरती प्रश्न विचारले जातात. ओके, तर तो एक भाग महत्वाचा. त्याचबरोबर आता कंबाईनची परीक्षा होते 2 फेब्रुवारीला, एक लक्षात घ्या, महत्वाचं आहे हे एक सांगणं, आता हे जास्त इम्पॉर्टंट आहे. 2024च्या घडामोडी सोबतच त्या ठिकाणी या परीक्षेला सामोरे जात असताना 23 घडामोडी विचारले जाणार आहेत. मात्र ही परीक्षा झाल्याच्या नंतर सर्वांनी आवर्जून हा पेपर पाहायचाच आहे, जरी तुम्ही 25 ची तयारी करताय, बरोबर. तर 2 फेब्रुवारीचा पेपर पाहिल्याच्या नंतर त्यामध्ये करंट अफेअर्स वरची जे प्रश्न विचारले गेलेले होते 15 प्रश्न, या प्रश्नचे टॉपिक पाहिल्याच्या नंतर ते फक्त टॉपिक वगळून आपल्याला ह्या पूर्ण 2024चा आणि 25चा घडामोडीचा अभ्यास करायचा आहे, हे लक्षात असू दे. ओके, हे एक महत्वाचा भाग. आवर्जून हे प्रश्न 15 पाहणे गरजेचं आहे, ते टॉपिक सोडून. मात्र बाकीचे जे आहेत तर आपल्याला सर्व घटक कव्हर करायचे आहेत, कुठलाही पुरस्कार व्यक्तिविशेष जे काय असणार आहे ते. ठीक आहे, तर अशा प्रकारे साधारण 1.5 वर्षाचा कालावधी म्हणून मी तो अभ्यासायचा आहे. आणि त्यातल्या त्यात काही वेळेला काय होतं, काही प्रश्न जर तुम्ही पाहिले मागचे काही 5-7 वर्षातले प्रश्नपत्रिका काढून, तर त्यामध्ये आयोगाच्या वतीने काही 2020, 21 किंवा 22 विचारलं गेलेलं असतं. मग ते असं का, मग एखादे 2 प्रश्न तसे असतात. तर तुम्हाला क्रिकेटचं उदाहरण देतो, त्यामुळे तुमच्या लक्षात येईल आणखीन चांगलं. तर काही वेळेला आपल्याला सर्वच्या सर्व घडामोडी कव्हर करणं म्हणजे आपण कम्प्लीट कोणीही म्हणजे 15च्या 15 हे बरोबर येत नाहीत बऱ्याच जणांना, आणि ते येणं अपेक्षितही नसतं, आयोगालाही ते अपेक्षा नसतं. काही प्रश्न असे असतात की आपल्याला ते लिमिट म्हणजे सोडून पण देता आले पाहिजेत. कसोटी क्रिकेटचं उदाहरण द्यायला गेलं तर एखादा ऑफ साईडचा बॉल असतो आणि त्याला आपण छेडछाड न करता बॅटवरती लिफ्ट करतो, तुम्ही क्रिकेट जर पाहत असाल तर, आणि चांगले चेंडू जे येतात स्विंग वगैरे होऊन येणारे तर ते आपल्याला सोडून द्यायचे असतात. आणि एखादा खराब चेंडू असेल तर त्याला टोलून चौकार किंवा सिंगल वगैरे आपल्याला घ्यायचा असतो. याचं ताळमेळ आपल्याला जमणं गरजेचं आहे. जे आपल्याला सोडून द्यायला लागतं काही क्वेश्चन, तर त्यापैकी 21-22 आपला अभ्यास नसतो आणि त्यामध्ये 2 ते 3 प्रश्न हे सोडून द्यायचे असतात आणि 10 ते 12 आपले बरोबर येणं गरजेचं असतं. मात्र त्याचबरोबर हे 2 ते 3 प्रश्न असे का सोडून द्यायचे, किंवा ते सोडू पण शकतो आपण, ते कशावरती विचारतात ते एक महत्वाचं. ते म्हणजेच जे प्रश्न आधीच्या परीक्षेत विचारले गेले नाहीत आणि हायलाइटेड मोस्ट हायलाइटेड टॉपिक असेल. एक उदाहरण द्यायचं गेलं तर टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा ज्या आहेत 2021 मध्ये संपन्न झाल्या, 20 मध्ये होणार होत्या टोकियोमध्ये, मात्र कोविडमुळे त्या 2021 मध्ये पार पडल्या होत्या आणि त्यावरती अजूनही राज्यसेवा असेल कंबाईन असेल परीक्षेला प्रश्न विचारला गेला नाही. उद्या 2 फेब्रुवारीच्या परीक्षेमध्ये अपेक्षित आहे त्यावरती प्रश्न येणं. आता 21च्या घडामोडी आहेत, मात्र अशा एकदम हॉट टॉपिक असं म्हणू शकतो, हायलाइटेड टॉपिक. ऑलिम्पिकची स्पर्धा एक महत्वाची आहे, ज्या स्पर्धेत भारतानं आजवर पहिल्यांदाच म्हणजे सर्वाधिक पदकांची लयलूट केलेली होती, ती म्हणजेच टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा.
विद्यार्थी काय करून जातात, पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा जी आता लास्ट लेटेस्ट 2024 मध्ये पार पडली. मात्र आपल्याला सायमल्टेनियसली त्या म्हणजे टोकियो ऑलिम्पिक वरती आयोगानं प्रश्न न विचारल्या कारणाने ते देखील आपल्याला कव्हर करावं लागणार. असे काही हायलाइटेड टॉपिक 10 ते 12 टॉपिक निघतात. त्याला अनुसरून मागील 2 वर्षातले 3 वर्षातले मागे जाऊन प्रश्न आयोग विचारतं. असं वेगळं असं काही नसतं त्यामध्ये. म्हणून आपण आपल्या सेशनमध्ये किंवा आपल्या लेक्चर पुढे असणार आहेत त्यामध्ये सांगणार की कुठले टॉपिक तुम्हाला करायचे ज्यावरती प्रश्न हमखास विचारला जाणारच आहे. ओके, तर त्या अनुषंगाने हा जो कालावधी गृहीत धरत असताना आपल्याला 1.5 वर्षाचा कालावधी गृहीत धरून पुढे अभ्यास करायचा आहे चालू घडामोडी या विषयाचा. यस, यानंतर इथपर्यंत काही प्रश्न असेल तर विचारा. पुढे आपण थोडंसं आता पाहूया मेन घटक. करंट अफेअर्स मध्ये साधारण आपण एक नियमावली स्वतःला आखून दिली, त्यावरती प्रश्न विचारले गेले असल्या कारणाने आयोगाने असं काही स्पेशल असं दिलेलं नाहीये या ठिकाणी की हे असे घटक आहेत वगैरे असं, परंतु चालू घडामोडी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय राज्य एवढंच ते देतात. डिटेल असं एवढं नसतं. मात्र इथे आपण व्यवस्थितरित्या त्याचं डिवायडेशन केलेलं आहे. याला अनुसरूनच वर्षभरातल्या 1.5 वर्षातल्या घडामोडीवरती आयोग प्रश्न विचारतं. तर घटक जे आहेत 10 सर्वसाधारणपणे आपण इथे त्याचं डिवायडेशन केलंय. यामध्ये आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यास करीत असताना जे समिट असतात, G7 असेल, G20 अशा काही समिट किंवा इतरही काही घडामोडी असतील, आंतरराष्ट्रीय स्तरावर नियुक्ती असेल, तसेच भारताच्या पंतप्रधानांनी विविध देशांना भेटी वगैरे दिलेल्या असतात, काही करार झालेले असतात, महत्वाचं त्या अनुषंगाने जे काही पार पडलेलं असतं वर्ष 1.5 वर्षामध्ये त्यावरती परीक्षेला प्रश्न विचारतात. नेक्स्ट वन, राष्ट्रीय घडामोडी, राष्ट्राच्या योजनेसोबतच राष्ट्रीय स्तरावरती नियुक्ती असेल किंवा इतर काही राज्यांच्या योजना असतील आणि केंद्राच्या काही योजना असतील, काही महत्वाचे निर्णय घेतलेले असणार आहेत तिथे, तर त्या ठिकाणी किंवा तसेच परिषदा राष्ट्रीय स्तरावरती कुठल्या महत्वाच्या परिषदा आयोजित केल्या गेल्या विविध राज्यांमध्ये वगैरे ते देखील विचारलं जातं. तर त्या गोष्टी आपल्याला इथे कव्हर करायच्या आहेत. त्यानंतर राज्य घडामोडी, पुरस्कार आलं, व्यक्तिविशेष आलं, राज्याच्या काही योजना असतात तर त्याचा सविस्तर असा आढावा आपल्याला महाराष्ट्रामध्ये घ्यायचा आहे. त्यानंतर आर्थिक घडामोडी, इकॉनॉमीशी संबंधित सर्व घडामोडी त्यावरती प्रश्न परिषद विचारतात. त्यानंतर विज्ञान, तंत्रज्ञान, पर्यावरण असा एकत्रितरित्या आपण ते घेतलेला आहे. त्यामध्ये सायन्स, टेक्नॉलॉजी, एन्व्हायरमेंट या सर्व घडामोडी आपल्याला अभ्यासाव्या लागतात. वर्ष 1.5 वर्ष एवढाच कालावधी घ्यायचा आपल्याला. त्यानंतर संरक्षण व अंतरिक्ष संरक्षण, त्यामध्ये युद्ध सराव असतील किंवा कुठल्या म्हणजे नौदल असेल, आपलं लष्कर, नौदल, हवाई दल यांच्या काही मोहिमा वगैरे असतील तर त्यावरती प्रश्न असतात. अंतरिक्ष, इस्रोच्या काही मोहिमा वगैरे त्याला अनुसरून लेटेस्ट मध्ये त्यावरती प्रश्न. त्यानंतर पुरस्कार महत्वाचे आंतरराष्ट्रीय स्तरावर राष्ट्रीय लेटेस्ट मध्ये काही पुरस्कार आहेत त्यावरती आधारित त्या व्यक्तीशी रिलेटेड, पुरस्काराशी रिलेटेड प्रश्न परीक्षेत विचारतात. आणि सेकंड वन, पुस्तके, एखादं चर्चित पुस्तक असेल एखाद्या व्यक्तीचं, खेळाडू असेल, कुठला अभिनेता असेल, राजकीय व्यक्ती असतील किंवा एखादा टीका कुठल्या कोणाच्या एखाद्या पुस्तकावरती झालेली असेल तर अशा एक व्यक्तींच्या पुस्तकांविषयीचे म्हणजे चर्चेत असणारे, थोडक्यात काय तर चर्चेत असणारी पुस्तके, त्याबद्दल लेखकांची नाव हे विचारतात. त्यानंतर क्रीडा घडामोडी, त्यात प्रामुख्याने आयोगाचा आवडता सब्जेक्ट क्रीडा घडामोडी म्हणजेच त्यामध्ये टेनिसच्या स्पर्धा आहेत. स्पेशली फर्स्ट नंबरला आपण ते हे करू गृहीत धरू, कारण बऱ्याचशा पेपरमध्ये जर पाहायला गेलं तर ग्रँड स्लॅम स्पर्धा जी आहेत, ऑस्ट्रेलियन ओपन, फ्रेंच ओपन, त्यानंतर विम्बल्डन, अमेरिकन, त्यावरती प्रामुख्याने प्रश्न आहेत. त्यानंतर बाकीच्या इतरही क्रीडा घडामोडी, त्यात मोठी कुठली स्पर्धा झाली असेल किंवा कुठल्या भारतीय संघाने वेगवेगळ्या क्रीडा क्षेत्रामध्ये म्हणजे वेगवेगळ्या क्रीडाचे प्रकार आहेत कुठलेही असतील, ॲथलेटिक्स असेल, फुटबॉल असेल, क्रिकेट असेल, कुठलेही प्रकार असेल त्यामध्ये भारताने जर आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी केलेली असेल त्याला अनुसरून काही प्रश्न या ठिकाणी विचारले जातात. यानंतर व्यक्तिविशेष, त्यामध्ये निवड आणि निधन, एखादे महत्वाची व्यक्ती त्यांचं निधन झालं असेल त्यांच्यावरती प्रश्न, निवड असेल, महत्वाच्या पदावरती नियुक्ती झालेली असेल, जसं की आता रिझर्व्ह बँकेच्या नवीन गव्हर्नर म्हणून आता कोणाची नेमणूक झाली सांगता येईल कोणाला? यस, पुन्हा एकदा मी प्रश्न विचारतो, लगेच आन्सर देईल तुम्हाला मी. यस, थोडंसं चर्चात्मक स्वरूपात घेऊ आपण. आरबीआयचे, रिझर्व्ह बँकेचे सध्या गव्हर्नर, 26वे गव्हर्नर म्हणून नुकतीच नियुक्ती झाली लेटेस्ट मध्ये. यस, याआधी कोण होते आणि आता कोण आहेत सांगता येईल कोणाला? आरबीआयचे गव्हर्नर, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. मी आधीचे सांगतो. ओके, ठीक आहे. शक्तिकांत दास आपल्याला माहिती आहेत आणि सर्वजण थोडंसं आधीपासून अभ्यास करत असेल तर एक नाव लक्षात आहे. लेटेस्ट मध्ये मात्र एक नियुक्ती महत्वाची. तर निधन आणि नियुक्ती दोन्हीमध्ये तुम्हाला एक उदाहरण देतोय मी असंच. तर रिझर्व्ह बँक सांगता येईल कोणाला? आरबीआयचे आता गव्हर्नर. एक साधा प्रश्न विचारला परीक्षेत, साधा एवढा प्रश्न नसतो. आरबीआयच्या नियुक्तीविषयीची, मग आरबीआयची पार्श्वभूमी, आरबीआयचं जे काही कार्य असणार आहे त्या व्यक्तीबद्दल, ज्या व्यक्तींची निवड झालेली आहे आरबीआयचे गव्हर्नर म्हणून, त्या व्यक्तींच्या पूर्ण जीवनचरित्र त्यांचं पूर्ण आपल्याला अभ्यासावं लागतं. त्याला अनुसरून विधानात्मक स्वरूपात प्रश्न असतात. आरबीआयचे गव्हर्नर कोण,
किंवा कितवे असा हा प्रश्न आपल्या परीक्षेत नसतो. ओके, तो क्लास 3 मध्ये म्हणजे पोलीस भरती असेल किंवा तलाठी भरती त्यामध्ये तो प्रश्न हे परीक्षेत विचारले जातात. मात्र कंबाईनचा जर परीक्षेचा विचार केला गेला तर आपल्याला विधानात्मक परीक्षेची तयारी करावी लागते. यस, संजय मल्होत्रा, कल्याणी, नेहा कोहली अगदी करेक्ट. कल्याणी आणि नेहा यांनी करेक्ट आन्सर दिलेला आहे, बरोबर. तर मल्होत्रा, संजय मल्होत्रा हे आरबीआयचे आता नवे गव्हर्नर आहेत. तर त्याप्रमाणेच निवडमध्ये त्यांची म्हणजे निवडमध्ये महत्वाच्या पदावरती नियुक्त झालेल्या व्यक्तींची त्याबद्दल माहिती विचारतात. निधन जे महत्वाचे व्यक्ती आहेत तर त्यांच्याविषयी देखील परीक्षेमध्ये विचारलं जातं. आणि सर्वात शेवटी दिनविशेष, यामध्ये कुठला एखादा महत्वाचा म्हणजे लास्ट इयर जर पाहिलं सरळ सरळ ऑनलाईन क्वेश्चन असतो कधी कधी, तर या आधीच्या कंबाईनच्या परीक्षेमध्ये पंचायत राज दिन विचारला गेला होता जो 24 एप्रिलला साजरा केला जातो. तर कधी कधी सरळ सरळ ऑनलाईनवर क्वेश्चन असतो दिनविशेषवरती. अदरवाईज कुठला सप्ताह किंवा एखादा माह तो साजरा केला गेला विशेष म्हणजे त्याला महत्व असं आलं आणि चर्चेत आलं की त्याबद्दलचा प्रश्न वर्ष दीड वर्षाच्या घडामोडीला हेरून त्यावरती या दिनविशेषमध्ये प्रश्न विचारले जातात. तर अशा प्रकारे साधारण एक 10 डिवायडेशन आपण केलेलं आहे आणि या टॉपिकला अनुसरून परीक्षेमध्ये प्रामुख्याने प्रश्न हे विचारले जातात. ओके, इथपर्यंत काही प्रश्न असतील तर यस नक्कीच विचारा. याआधी ज्ञानेश्वरी गायकवाड यांचा एक प्रश्न घेऊया. सर, एमपीएससी राज्यसेवा एक्झाम फॉर 28 सप्टेंबर 2025 प्रिलिम एक्झाम होणार आहे, त्याची जाहिरात आणि रजिस्ट्रेशन फॉर्म स्टार्टिंग डेट जानेवारी 2025 कधी येईल आणि ते चेक कशी करावी? ओके, तर याबद्दल मी तुम्हाला सविस्तर सांगतो. तर 28 तारखेला जी परीक्षा होत आहे तर त्याच्या 2 ते 3 महिने आधी फॉर्म सुटतात. ओके, म्हणजे फॉर्म भरायला सुरुवात होते. तर आतापासूनच नाही, तुम्ही तयारी जरी करीत असाल आता तरी परीक्षा दिनांक आयोगाने अंदाजित त्या ठिकाणी मेन्शन केलेला आहे. तर 2 ते 3 महिनेचा कालावधी असतो आपल्याला फॉर्म भरण्याकरिता. आणि दुसरी गोष्ट महत्वाची तुम्ही जे विचारलेलं आहे की चेक कशा करायचे, तर एमपीएससीची वेबसाईट आहे mpsc.gov.in, यावरती जायचं. आयोगाच्या वेबसाईटवरती सातत्याने तुम्हाला तिथे इन्फॉर्मेशन येत असतं. त्याचबरोबर जे कुठल्या आयोगाची जाहिरात असेल किंवा आयोगाचं काही अपडेट असेल आयोगाने दिलेलं तर आपल्या द ऑफिसर युअर पर्सनल मेंटर आपलं युट्यूब चॅनल सर्वांनी जॉईन करायचं आहे. तिथं अपडेट असणारच आहे कंटिन्यू. टेलिग्राम चॅनल पण आहे आपलं, टेलिग्राम चॅनल देखील जॉईन करू शकता. आणि परीक्षेच्या संदर्भात एमपीएससी, यूपीएससी आणि कंबाईन या तीनही परीक्षेच्या विषयी जे काही अपडेट असणार आहेत आयोगाच्या वतीने देण्यात आलेले ते तुम्हाला टेलिग्रामच्या माध्यमातून किंवा युट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचलं जाईल. ठीक आहे, यस. तर 28 सप्टेंबरच्या प्रिलिमसाठीची जाहिरात 2 ते 3 महिने आधी येते, आत्ताच नाही, फक्त आयोगानं टाइम टेबल दिलेलं आहे. तर ते आल्याच्या नंतर नोटिफिकेशन आपण तुम्हाला मेन्शन करूच लगेच. कदाचित लवकर जाहिरात जरी आली एवढ्यात समजा जानेवारी फेब्रुवारीमध्ये आलीच तर ती तुम्हाला सांगण्यात येईल. ओके, मेन्शन केलं जाईल. ठीक आहे, चालेल. यस, नेक्स्ट काय असेल तर विचारत चला. पुढे आपण कंटिन्यू करू. तर हे महत्वाचे घटक आपल्याला अभ्यासाचे आहेत. तर चालू घडामोडी या विषयाचा अभ्यास करीत असताना आपल्याला साधारणपणे सर्वात महत्वाचं पहिलं स्त्रोत काय असणार आहे आपलं, हे लक्षात घ्यायचं आपल्याला की इथे अभ्यास करत असताना एकदम शेवटी आपण काहीतरी वाचून काढलं कुठलं तरी भराभर एखादं पुस्तक आणि परीक्षेला सामोरे गेलो असं अजिबात होत नाही आणि आपल्याला गुणही तिथे मिळत नाहीत. सुरुवातीपासून अगदी बेसिक व्यवस्थित तयारी करावी लागते. त्याकरिता वर्तमानपत्र हे खूप महत्वाचं माध्यम आहे ज्यातून आपण करंट अफेअर्सचे नोट्स स्वतःही काढू शकतो. अदरवाईज तुम्हाला अभ्यास करीत असताना द ऑफिसर युअर पर्सनल मेंटरच्या वतीने जे वर्तमानपत्र आहेत आपण त्या वर्तमानपत्र तसेच गव्हर्नमेंटचे काही वेबसाईट त्यावरती सर्व नोट्स एकत्र करून तुमच्यापर्यंत ते पोहोचण्याचा आमचा प्रयत्न असतो. त्याचं एक उदाहरण जर म्हटलं तर तुम्ही आत्ता युट्यूब चॅनलवरती देखील हा सेशन झाल्याच्या नंतर लगेच पहा आपले करंट अफेअर्सवरती जे रोजच्या रोज एक तुम्हाला न्यूज तिथे दिसते. एखादी एक महत्वाची न्यूज घेऊन आपण ते तुम्हाला वाचण्यात यावं आणि अभ्यास कसा करायचा आणि काय वाचावं लागतं त्या अनुषंगाने आपले पोस्ट तुम्हाला दिसून येतील करंट अफेअर्स विषयी. ओके, तर अभ्यास करत असताना आपल्याला प्रश्न पडतो करंट अफेअर्ससाठी आपल्याला काय वाचायचं, पेपर वाचायचा आणि कुठला पेपर वाचून नोट्स काढायची माहिती असते. म्हणजे बरेच जण ऐकलेलं असतं. त्यासाठी कुठलं एक वर्तमानपत्र बेस्ट असतं तर ते इथे मी मेन्शन केलेलं आहे. तुम्हाला चित्राच्या माध्यमातून दिसतंय. एक म्हणजे जर तुम्हाला इंग्रजी लँग्वेजशी काही प्रॉब्लेम नसेल, तुम्ही कम्फर्ट असाल, म्हणजे अगदीच पीएचडी करावं असं नाहीये, मात्र तुम्हाला वाचलेले समजत असेल तर त्याकरता तुम्ही द हिंदू हे वर्तमानपत्र या ठिकाणी अभ्यासू शकता. ओके, आणि मराठीत कम्फर्ट असाल, मराठी भाषेत काही अडचणच नसेल तुम्हाला तर लोकसत्ता हे वर्तमानपत्र तुम्हाला अभ्यासायचं आहे. त्या माध्यमातून आपण नोट्स काढू शकतो आणि त्यातून आपल्याला अधिकचे गुण देखील मिळवता येतात. वर्षभराच्या घडामोडीचा अभ्यास या वर्तमानपत्र वाचण्यातूनच आपल्याला ते मिळणार आहेत. ठीक आहे, हे सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे. कोणतं न्यूजपेपर वाचायचं तर कोणतं, इंग्रजीमध्ये हिंदू वाचू शकता. एक कुठलंही सफिशियंट आहे. 2, 3 किंवा 4, 5 पेपर जमा करायची गरज नाही. एखाद्या वर्तमानपत्र आणि त्यानंतर
PIB ही एक वेबसाईट आहे, त्याद्वारे तुम्ही तिथे नोट्स देखील पाहू शकता. गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे, तिथून केंद्राच्या काही योजना असतील, युद्ध सराव असतील किंवा भारताचे म्हणजे पंतप्रधान आहेत, राष्ट्रपती आहेत, विविध देशांच्या दौऱ्यावरती असतात, त्यातूनही काही वर्तमानपत्रात माहिती नसते ती तुम्हाला या PIBच्या वेबसाईटवरून देखील मिळून जाते. तर लोकसत्ता, हिंदू हे 2 बेस्ट आहेत. यानंतर वर्तमानपत्र म्हटल्याच्या नंतर काही जण असाही प्रश्न पडतो, हा एक प्रॉब्लेम मी लगेच सॉल्व्ह करतो, तो म्हणजे सर वाचायचं काय, कोणत्या गोष्टी वाचायला पाहिजेत, कोणत्या गोष्टी सोडायला पाहिजेत. ओके, येस, काही प्रश्न घेऊ आपण. सर स्पोर्ट्सचे न्यूज कसे कव्हर, कोणते इम्पॉर्टंट आहेत हे समजत नाही. ओके ओके, त्या प्रश्नाकडे येतोच मी. आणि त्यानंतर सर लेक्चर रेकॉर्ड अवेलेबल भेटतं का? येस, रेकॉर्डेड लेक्चर सुद्धा अवेलेबल मिळणार आहेत. आणि त्याआधी यस कल्याणी यांचं उत्तर दिलेलं आहे. आता नेहाने प्रश्न केला होता की स्पोर्ट्सचे न्यूज कसे कव्हर करायचे आहेत आपल्याला. तर इम्पॉर्टंट काय असतं एक लक्षात घ्यायचंय. साधारणपणे क्रीडा घडामोडी असेल किंवा इतरही, जसं की आता स्वप्नील कुसाळे आपल्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महाराष्ट्राच्या एका खेळाडूने बऱ्याच वर्षानंतर पदक जिंकण्याची कामगिरी केलेली होती. ओके, हा एक विक्रम रचला गेला. थोडंसं त्याला अनुसरून आपल्याला अभ्यास करायचा आहे. एक उदाहरण दिलं मी तुम्हाला. तर ऑलिम्पिक स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूने उल्लेखनीय कामगिरी केली, त्याच्यावरती प्रश्न साधारण परीक्षेत विचारला जाणार. तो स्वप्नील कुसाळे बद्दलची आपल्याला डिटेलमध्ये माहिती घ्यायची आहे. ओके, हा एक भाग. दुसरा, हा महाराष्ट्राच्या खेळाडूबद्दल झाला. असाच आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताच्या कुठल्या खेळाडूने विक्रम केलेला असेल, जसं की टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत नीरज चोप्राने आपल्याला सुवर्ण पदक मिळवून दिलं होतं. वैयक्तिक क्रीडा प्रकारात भारताला सुवर्ण पदक मी आतापर्यंत फक्त 2च वेळा मिळालेले आहेत. अभिनव बिंद्राने 2009 मध्ये ही कामगिरी केली होती. त्यानंतर आता टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये 2021 मध्ये नीरज चोप्राने केलेली आहे. तर अशा प्रकारे असे काही विक्रम वगैरे रचले गेले असले तर त्याला अनुसरून प्रश्न असतात. एक, भारताच्या खेळाडूंच्या बाबतीत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रीडा घडामोडीमध्ये थोडंसं आउट ऑफ द बॉक्स जाऊन क्वचितच विचारलं जाऊ शकतं. जसं की मागे एकच प्रश्न विचारला गेला होता स्पोर्ट्स बाईकच्या ज्या स्पर्धा असतात तर त्याच्याबद्दलच्या, मात्र ते क्वचित असतात. पण आयोगाकडनं जर पाहायला गेलं साधारण टेनिसच्या स्पर्धेविषयीचे प्रश्न हा मोस्टली एखादा प्रश्न त्यावरती, ग्रँड स्लॅम स्पर्धा हे टॉपिक म्हणजे फेवरेट म्हणू शकतो, त्यावरती प्रश्न हे जास्त विचारले जातात. यानंतर येस रेकॉर्डेड लेक्चर जे आहेत ते काही आपले येस कल्याणी यांनी एक प्रश्न केला, युट्यूबवरती तुम्हाला मिळून जाईल. काल तुम्ही जे मराठी वगैरे लेक्चर केलेला होता तो देखील तुम्हाला युट्यूबवरती पाहायला मिळेलच. ओके, उद्या किंवा परवामध्ये ते येऊन जाईल. तर याचं टायटल वाचले तुम्ही, वर्तमानपत्रामध्ये काय वाचावं हा एक प्रश्न आपल्याला पडलेला असतो. तर एक मागचं एक वर्तमानपत्र घेतलेलं असंच मी 5 ऑक्टोबर 2023 आहे हे. ओके, तर ठीक आहे, तो कधीच आहे तो मॅटर करत नाहीये. तर लोकसत्ता पेपर आपण सध्या वाचायला घेतलाय. ओके, त्यामध्ये काय वाचायचं आहे, बरेचशा न्यूज तुम्हाला असे दिसत आहेत की इंटरेस्टिंग वाटतात वाचायला, परंतु परीक्षेला काही संदर्भ त्यांचा म्हणजे साधर्म्य असतं का, परीक्षेचे काही रिलेटेड असतं का, अजिबात नाही. त्यापैकीच ही न्यूज तुम्हाला दिसते. पहिल्याच पानावरती अगदी न्यूज आहे लोकसत्ताच्या फ्रंट पेजला, पाहू शकता तुम्ही. 5 ऑक्टोबर 2023 हा पेपर आहे. नेटवरती सर्च केला तर मिळून जाईल. तर झळ सोसून मित्राला बळ, हे काय आपल्या कामाचं आहे का? परंतु आपल्याला रस ह्याच गोष्टीमध्ये जास्त असतो. राजकारणामध्ये कोण कोणाला काय उद्देशून बोललं किंवा ह्याने काय त्याला बोललं, तो ह्याला काय टोमणा मारला, मग हे एक भाग झाला राजकारणाचा. किंवा चित्रपटाशी रिलेटेड, जसं की आता परवा सैफवरती हल्ला झाला, तर आपण पार पूर्ण पेजेस वाचून काढतो, कसा हल्ला झाला, मग कोणी हल्ला केला, कोणत्या कारणास्तव केला, अशा गोष्टी. म्हणजे सैफ अली खानचा जो हल्ला तुम्हाला तर माहिती असणारच आहे, परवा 2 दिवस झाला न्यूजमध्ये ते चर्चेत आहे. तर अशा गोष्टी आपल्याला 100%, 99 म्हणत नाही मी, 100% टाळायचे आहेत. अभ्यासाला एकदा सुरुवात केल्याच्या नंतर अवांतर वाचन जेवढं आपल्याला टाळता येईल तेवढं टाळायचं आहे. करंट अफेअर्स असेल किंवा इतर विषय कुठले असतील, तो विषय घेतल्याच्या नंतर अभ्यासाला पहिलं अभ्यासक्रम पाहूनच अभ्यासाची सुरुवात करायची आहे. त्याचप्रमाणे चालू घडामोडीचे जसं आपण घटक पाहिले होते, तर त्याला अनुसरून काय विचारलं का, राजकारणामध्ये किंवा फिल्म रिलेटेड जर असतील गोष्टी, मग ठीक आहे, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार असेल, कोणत्या अभिनेत्याला मिळाला वगैरे, त्याबद्दल आपण अभ्यास करू शकतो. आता सैफ अली खानला कोणी चाकू मारला ही बातमी वाचायचीच नाही, त्यात आपला अधिकचा वेळ जातो आणि वर्तमानपत्र वाचायला बराच काळ 4-5 तास पण निघून जातात. त्यामुळे अशा गोष्टी स्किप करायच्या आहेत. त्यापैकीच हे टायटल तुम्हाला दिसून येतं, जळ सोसून मित्राला बळ. ह्याची काय गरज आहे का? अजिबात नाही. ओके, त्याचप्रमाणे आणखी एक घेतलं रिलेटेड, अजित पवार यांची पुणे पालकमंत्री पदाची इच्छा पूर्ण, त्याच वर्तमानपत्रातल्या त्या दिवसाच. किंवा भाजपची मावळ भूमिका, हसन मुश्रीफ यांची स्वप्नपूर्ती, हे अशा सगळ्या न्यूज सरळ स्किप करायच्या आहेत. आपल्याला वाचायचं नाही, पाहायचं नाही. थोडंफार जरी टायटल दिसायला लागलं तरी लगेच दुर्लक्षित करायचं. मग प्रश्न पडेल आपल्याला, मग वाचायचं काय? एखाद्या वर्तमानपत्रात एखाद्या दिवशी 1 ते 2 न्यूज अशा असतात, कधी कधी 4 ते 5 किंवा 1 ते 2च न्यूज असे असतात. एक ऍव्हरेज जर पाहायला गेलं तर 3 एक न्यूज असं काउंट करू आपण. 3 एक न्यूज अशा असतात की आपल्याला त्या
परीक्षाभिमुख वाटतात आणि ते आपल्याला अभ्यासाचे असतात. मग हे टाळलो तर वाचायचं काय आपल्याला? मग तो पुरस्कार कितवा वगैरे काय काय ज्या गोष्टी आहेत त्या पेपरमध्ये दिलेल्या असतात, काही दिलेल्या नसतात पार्श्वभूमी, ते आपण सर्च करून घ्यायची असते. आणि जर आपल्याला सर्च करायची नसेल तर मग आपल्या द ऑफिसर युअर पर्सनल मेंटरचे जे काही करंट अफेअर्सचे नोट्स आहेत तुम्हाला त्या माध्यमातून सविस्तररित्या हे तुम्ही कुठलेही न करता तुम्हाला रेडी अवेलेबल ते असणार आहेत. तुम्हाला काही शोधायची गरज नाही. हे मी तुम्हाला वैयक्तिक सांगतोय. ज्यावेळेस तुम्ही तयारी करताय त्यावेळेला आपण कशा प्रकारे अभ्यास करणं गरजेचं आहे. ओके, तर वर्तमानपत्र अशा पद्धतीने रीड करायचं आहे. अवांतर गोष्टी थोडक्यात टाळायचे हे इथं सांगायचं या माहितीच्या माध्यमातून जिथे आपण मेन्शन केलं होतं. यानंतर वळू आपण वेळेच्या नियोजनाकडे. अगदी 2-3 पॉईंट शिल्लक टॉपिक शिल्लक असतील आजचे, त्यापैकीच वेळेचे नियोजन हे फार महत्वाचं आहे. नुसतंच फक्त म्हणजे करंट अफेअर्सशी रिलेटेड नाही तर त्या ठिकाणी आपल्याला विविध विषयांचं देखील वेळेचं नियोजन असणं गरजेचं आहे, जे की आपल्याला पहिल्या 2 सेशनमध्ये थोडंसं कळालं असणार आहे. तुम्हाला अभ्यास कशा किंवा किती तास वगैरे अजय सरांनी तुम्हाला सांगितलेलं होतं कशा प्रकारे अभ्यास करायचा आहे. तर त्यामध्ये मी तुम्हाला इथे फक्त चालू घडामोडी या विषयाच्या सांगणार आहे. तर वेळेचं नियोजन कसं असायला हवं. एखादा दुसरा सब्जेक्ट तुम्ही अभ्यासाला घेतल्याच्या नंतर तिथे तुम्हाला या विषयाचा अभ्यास करीत असताना चला चालू घडामोडी आहे, शेवटी एखादा कुठलं तरी इयरबुक घेतलं आणि वाचून भराभर वाचून काढू आणि शेवटी जाता जाता पाहू असं वाटतं आपल्याला. मात्र तिथे आपला व्यवस्थित वाचन होतं, मात्र व्यवस्थित परीक्षाभिमुख जे आहे तर ते होत नाही आणि त्याचा परिणाम निकालावरती येतो. म्हणूनच सुरुवातीपासून अगदी वेळेचं नियोजन असणं गरजेचं आहे. बाकीचा एक विषय तुम्ही अभ्यासाला घेतलेला असेल, समजा कुठलाही हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी जो अभ्यास तुमचा सुरू असणार आहे, सोबत एखादा मेन्स पण रिलेटेड घेतलं जरी असेल तरी रोजचे न चुकता करंट अफेअर्ससाठी मी म्हणेन तुम्हाला 2 तास हे द्यायलाच हवेत रोजचे. आजपासून जर तयारी करायला तुम्ही लागलात, तयारी करताय, 2 तास तुम्हाला देणं गरजेचं आहे, म्हणजे आहे, मस्ट आहे करंट अफेअर करिता. तुम्हाला आठवडाभरात 2 तास रोज देऊन शेवटी विकेंडला तुम्हाला त्याचं एक रिव्हिजन देखील करायचं आहे. तुम्ही स्वतः नोट्स काढायचे किंवा नसेल तरी तुम्ही जे नोट्स काढलेले आहेत कुठे तुम्हाला अवेलेबल असतील तुम्हाला ते रीड करायचं आहे आणि त्याच्यातून परत बारीक सारीक नोट्स काढून तुम्हाला ते 2 तास त्यासाठी राखून ठेवावे लागणार आहेत. एनी हाऊ लक्षात घ्या, मागचं पुढचं मागे असं न करता जर सिरियसली जे कोणी स्टुडंट तयारी करतायत त्यांच्यासाठी महत्वाचं आहे. हे वेळेला महत्व देणं खूप गरजेचं आहे. जे काही कॅल्क्युलेशन तुम्ही केलेलं असणार आहे दिवसभराचं, तर त्यामध्ये आपल्याला 2 तास हे करंट अफेअर्सला द्यावेच लागणार आहे, जेणेकरून सर्वात शेवटी तुम्ही जे रिवाइज करताय. मला एक सांगा, या ठिकाणी आपण 4-4 तास, 5-5 तास, 8 तास म्हणा एखाद्या विषयाला देऊन त्याची तयारी करतो. मग हा विषय आपल्याला तितक्याच मार्काला आहे, बरोबर. किंबहुना मी म्हणेन सुरुवातीला सांगितलं होतं म्हणजे सामान्य 82 साधर्म्य या विषयाचा असल्यामुळे या विषयाशी रिलेटेड आणखी जास्त क्वेश्चन आपल्याला परीक्षेमध्ये अधिकचे पाहायला मिळतात. तरी देखील आपण याला इतकं महत्व देत नाही आणि शेवटी जाताना वाचता येईल असं म्हणून त्याला असं वर करण्याचा प्रयत्न करतो. मात्र तिथेच आपली गल्लत होते, कारण तुम्ही इतर विषयांचा अभ्यास करता, बरोबर, तो रिवाइज करता, अभ्यास करता, प्रश्न सोडवता. करंट अफेअर्सच्या बाबतीत शेवटी इयरबुक वगैरे हाती पडतं, आपण वाचायला जातो आणि त्यानंतर आपली तारांबळ उडते. नेमकं काय वाचतोय, काय राहिलंय, कोणतं महत्वाचं आहे यात अजिबात वेळ मिळत नाही. भरभर वरती वाचतो आणि अभ्यास झाल्यासारखा वाटतो. परीक्षेत मात्र क्वेश्चन सोडवत असताना तिथे गल्लत होते आणि आपण तिथे म्हणजे अयशस्वी ठरतो आणि त्याचा परिणाम पुन्हा आपल्या निकालावरती येतो. म्हणून करंट अफेअर्सला देखील इतर विषयांप्रमाणेच रोज 2 तास तरी देणं गरजेचं आहे. व्यवस्थित नोट्स काढणं आवश्यक आहे. ओके, या ठिकाणी हे महत्वाचं. नेक्स्ट वन, हे प्रत्येक विषयाबद्दल लागू आहेच, करंट अफेअर्स तर आहेच आहे. आठवड्याला मी आता मगाशी रिव्हिजनचं सांगितलं तुम्हाला. सर्वात महत्वाचा भाग जो असणार आहे तर तो म्हणजे नोट्सची रिव्हिजन. प्रत्येक विषयाचे तुम्ही करंट अफेअर्सचे जरी नोट्स काढले असाल किंवा इतर विषयाचंही, तुम्ही रिव्हिजन अभावी या ठिकाणी परीक्षेला सामोरे जाऊ शकत नाही. एक महत्वाचा भाग तुमच्या अभ्यासामध्ये तो असणार आहे. प्रत्येक विषयाचं वेळोवेळी रिव्हिजन होणं गरजेचं आहे. जो विषय तुम्ही अभ्यासताय तुम्हाला कितपत समजलाय, तुम्हाला त्यावरती दिलेले जे टॉपिक असणार आहेत ते वाचून झाल्याच्या नंतर, त्याचं आकलन झाल्याच्या नंतर कशा प्रकारे प्रश्न परीक्षेत विचारलाय याकरिता PYQ आपण अभ्यासणार आहोतच. ते अभ्यासल्याच्या नंतर आपण जे अभ्यास केलेला आहे त्याच्यानंतर आपल्याला त्या प्रश्नांची उत्तरे देता येत आहेत का हे आधीच तपासून पाहणं गरजेचं आहे आणि त्यानंतरच परीक्षेला आपण व्यवस्थित सामोरे जाऊ शकतो. अन्यथा आपल्याला परीक्षेला जर पुढे गेला तुम्ही तर तिथे फार आपलं इतका गोंधळ होतो, अरे मी तर खूप अभ्यास केलाय, भरपूर वाचन केलंय, मात्र रिव्हिजनच आपलं झालं नसेल तर आपण प्रश्नपत्रिका म्हणजे पेपर व्यवस्थित सोडू शकत नाहीच. तिथं तुम्हाला गुण मिळणार नाहीत, हे एक लक्षात घ्यायचं आहे. त्यामुळे नोट्सचे जे नोट्स काढलेले आहेत त्याचं रिव्हिजन करणं हे मस्ट आहे. कुठलाही विषय असेल, करंट अफेअर्स बद्दल आपण जाणून घेतोय त्याचंही रिव्हिजन करायचं आहे. सर्वात शेवटी जाऊन वाचायचा हा आपला अट्टहास अजिबात नसायला पाहिजे. त्यावरती आपण पेपर सोडवू शकत नाही. काही टॉपिक असणार आहेत वर्षभराच्या, 1.5 वर्षाच्या घडामोडी,
त्या अभ्यासात असताना आपल्याला वेळोवेळी रिव्हिजन सराव प्रश्न हे आपल्या समोरून हाताकडून गेलंच पाहिजे. अदरवाईज आपण परीक्षेमध्ये त्या ठिकाणी जास्त गुण मिळवण्यात अयशस्वी ठरतो. यानंतर जसं न्यूजपेपर बद्दल सांगितलं, त्यानंतर आज मार्केटमध्ये पाहायला गेल्यानंतर आपल्याला मंथली मॅगझिन असतील, इयरबुक असेल, हे म्हणजे बऱ्याचदा पाहायला मिळतं आपल्याला. यानंतर येऊ आपण संदर्भ साहित्याकडे. महत्वाचा भाग असणार आहे. संदर्भ साहित्य जे आहेत ते अत्यंत महत्वाचे असतील. बरेचसे मार्केटमध्ये अनेकशे पुस्तकं असतात. इयरबुक आहे, 6 माही आहे, 3 येतच, मंथली मॅगझिन आहेतच, काही नावाजलेले काही चांगली माहिती पण देतात. कुठल्याही एकाचं असं नाव घेऊन आपण त्याच्याबद्दलचे म्हणजे मत प्रदर्शन न करता इथे संदर्भ साहित्य अचूक निवडणं जास्त गरजेचं आहे. त्यामुळेच तुम्हाला मगाशी न्यूजपेपरचं एक माध्यम सांगितलं होतं. त्याचबरोबर आपले काही नोट्स असणार आहेत. कुठलंही एक करायचं, फक्त हे फिक्स ठेवा. म्हणजे तुम्ही न्यूजपेपर वाचताय, तुमचे नोट्स काढताय, एक भाग झाला. आणि दुसरी गोष्ट, स्वतः अभ्यास करीत असताना कुठलंही एक मॅगझिन, कोणतंही एक मंथली मॅगझिन जर असेल त्या ठिकाणी चांगलं जे अवेलेबल असेल, तर ते असे 2 प्रकारे आपल्याला करंट अफेअर्सचा अभ्यास करायचा आहे. संदर्भ साहित्यामध्ये आपल्याला ते जास्त महत्वाचं ठरतं. जसं की उदाहरण देईल मी तुम्हाला, द ऑफिसर युअर पर्सनल मेंटरचे आपण तुम्ही करंट अफेअर्सचे नोट्स अभ्यासलात वर्ष 1.5 वर्षाच्या. ओके. त्यानंतर फर्स्ट वन तुम्ही काही नोट्स काढलेले असतील तुमचे वर्तमानपत्र वाचून. असे 2 जर तुम्ही एकत्रितरित्या केलात, त्याच्या पलीकडे जाऊन काही वाचायची गरज नाही. जे बराबर एक्झाम पुढे आली म्हटलं की इयरबुक 6 माही 3 माही काढून लगेच मार्केटिंग करून बाजारामध्ये आपल्याला बऱ्याचदा आपण त्याच्यावरती उड्या मारतो. लगेच हे नवीन काहीतरी आलं, कुठलं तरी काहीतरी आलं, मित्रांनी घेतलं, लगेच घ्यायला जातो आणि ते वाचण्याचा प्रयत्न करतो. ते अजिबात आपल्याकडनं पूर्णपणे वाचून होत नाही. झालंच तर बऱ्याचशा गोष्टी कव्हरही होत नाहीत, त्याचं रिव्हिजनही होत नाही. म्हणून शेवटी न करता सुरुवातीलाच 2-1 तुम्हाला मी सांगेन, कोणतंही एक मॅगझिन म्हणा आणि त्यापैकीच आपलं ऑफिसरचे नोट्स किंवा कामपत्रातील नोट्स, एवढं जरी तुम्ही अभ्यासला तरी ते सफिशियंट ठरणार आहे वर्ष 1.5 वर्षाच्या घडामोडींचा आपल्याला अभ्यास करीत असताना. ओके. तर हे एक संदर्भ साहित्याच्या बद्दल. यानंतर आताच जे मी 2-3 वेळेस त्याचा उल्लेख झालेला होता ते म्हणजेच इयरबुकचा. तर ते किती महत्वाचं आहे, तर साधारण जर पाहायला गेलं, इयरबुक परीक्षेला सामोरं जात असताना सर्वात शेवटी आल्याच्या नंतर आपण ज्यावेळेस अभ्यासतो त्यावेळेस आपल्याकडे कालावधी किती असतो हे लक्षात घ्या. आपण इतर विषयांचा अभ्यास करतो, त्याला बराचसा वेळ देतो. मात्र करंट अफेअर्सला आपण फक्त इयरबुक वरती कव्हर करणार आहोत का, हा एक प्रश्न आपल्याला पडायलाच पाहिजे. कारण इयरबुक वरती पूर्णपणे निर्भर राहून आपल्याला परीक्षा व्यवस्थितरित्या देता येत नाही किंवा अधिकचे गुण देखील तिथे मिळवता येत नाहीत. थोडं पूर्ण एक वर्षभरातल्या घडामोडींचा अभ्यास तुम्ही 2 महिन्यात करणार तरी कशा आहात, हे एक म्हणजे एक भाग आहे. तर सुरुवातीपासूनच एक प्लॅनिंग आपल्याकडे असणं गरजेचं आहे. ते किती महत्वाचं आहे, काही गोष्टी त्यामध्ये तुमच्या कव्हरही होतील जे तुम्हाला पाहायचंच असेल, इयरबुक घ्यावाचंच वाटलं, तुम्हाला कुठेतरी आपण कमी आपला अभ्यास झाला असं वाटलं, तर त्यावेळेस एक थोडंसं म्हणजे काही गोष्टी जर त्यामध्ये भेटत असतील आपल्याला, तर एक ऑप्शन म्हणून तिथं तुम्ही त्याला पाहू शकता. मात्र पूर्णपणे इयरबुकवरती निर्भर राहणं किंवा एखाद्या इयरबुक मधून तो अभ्यास पुढील परीक्षेकरिता तो कव्हर होईल असं अजिबात गृहीत धरू नका. त्यावरती पूर्णपणे निर्भर राहण्यात काही अर्थ उरणार नाही. एक लक्षात घ्यायचंय, अगदी सुरुवातीपासून प्लॅनिंग करूनच आपल्याला ते पुढे जायचंय. यानंतर सर्वात शेवटी आता आपण लास्ट भागाकडे वळूया आजच्या सेशनच्या. तो म्हणजेच महत्वाचा भाग, जो आज जर दुपारी तुम्ही तुमच्यापैकी कोणी जर सेशन अटेंड केला असेल, युट्यूबला दुपारी 2 वाजता लाईव्ह अपलोड झालेला होता सराव प्रश्नांचा, जो 2 फेब्रुवारीला जी एक्झाम होत आहे त्या अनुषंगाने आपण काही सिरीज क्वेश्चनची मालिका सुरू केलेली आहे. लास्ट मंथ पासून डिसेंबरमध्ये देखील ते पूर्ण झाले आणि आता जानेवारीमध्ये देखील आपण त्या व्यवस्थितरित्या कव्हर केलेल्या आहेत, करतोय. आणखी 2-3 सेशन असणार आहेत. तर त्यामध्ये सराव प्रश्नाच्या माध्यमातून रिवाइज करतोय आणि आपणही जो अभ्यास केलेला आहे तो अभ्यास केल्याच्या नंतर अगदीच पेपर आहे म्हणजे डायरेक्ट आपण एक्झाम हॉलमध्ये गेलो आणि प्रश्न सोडायला लागलो, अभ्यास झालाय माझा असं म्हणून, तर ते अजिबात आपल्याला परवडणार नाही किंवा आपण लगेच स्पर्धेच्या बाहेर देखील फेकले जाऊ. त्याकरिता सराव प्रश्न हे खूप महत्वाचे असतात. जे तुम्ही अभ्यासताय त्या अभ्यास झाल्याच्या नंतर प्रश्नपत्रिका सोडवणं खूप आवश्यक आहे, जेणेकरून जो अभ्यास झाला तर त्याचं मूल्यमापन आपल्याला करावं लागणार आहे आणि त्या आधारेच आपल्याला एकूणच रणनीती जी आहे परीक्षेला सामोरं जात असताना ती आखता येईल आणि त्या अनुषंगाने आपल्याला तयारी देखील करता येईल. सो तयार राहायचं आपल्याला सराव प्रश्नांचाही त्या ठिकाणी आपल्याला व्यवस्थितरित्या अभ्यास त्या ठिकाणी करायचा आहे. तर अशा प्रकारे आजचा आपला हा चालू घडामोडी विषयाचा सेशन मी इथे संपला असं डिक्लेअर करतो. द ऑफिसर युअर पर्सनल मेंटॉर चॅनलच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. थँक्यू.